फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची स्टिचिंग कशी करायची हे सांगणार आहे। कारण बऱ्याचदा काय होतं की प्रिन्सेस ब्लाउज म्हटलं की आपला पफ वगैरे परफेक्ट येत नाही आणि त्यासाठी मग आपल्याला कटिंग स्टिचिंग कशी करावी हेही कळत नाही, छोट्या मोठ्या चुका होतात। सो आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजचा परफेक्ट पफ येण्यासाठी कशा पद्धतीने त्याची स्टिचिंग करावी हे सांगणार आहे। हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून प्रिन्सेस ब्लाउज स्टिचिंग करणं खूपच सोपं जावं यासाठी। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून प्रिन्सेस ब्लाउज मध्ये तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही। तर हे बघा, ही प्रिन्सेस ब्लाउजची अस्तर आणि ब्लाउज पीसची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे, लेस सुद्धा सेपरेट काढून घेतलेली आहे। तर याची कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही तो बघू शकतात। तर आता हा ब्लाउज आपण शिवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर जॉईन करायचं असतं। तर हे बघा, मी ज्या पद्धतीने ठेवलेला आहे ना, सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे, म्हणजे दोन्ही व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचे होतील। ठीक आहे, आणि कडेकडेने व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे। आणि हा सुळसुळा ब्लाउज पीस आहे, त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की असा ब्लाउज असला की आपल्याला तो कसा स्टिच करावा ते स्टिच करता करता खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, कपडा खूप गोळा होतो। तर व्यवस्थित एकसारखं पकडत हळूहळू आपल्याला अस्तर आणि हा जो काही ब्लाउज पीस आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे। तर हे बघा, हे एक साईडचं झालेलं आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसचा जो काही पार्ट आपण ऑलरेडी ठेवून घेतलेला आहे एक साईडला आणि दुसऱ्या साईडला, तर तो ॲज इट इज आहे तसा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। तर हे सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे, जेणेकरून काही ब्लाउज पीस आपला कुठे गोळा वगैरे होणार नाही, फिनिशिंग बिघडणार नाही, याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। तर हे बघा, हे सुद्धा आपला व्यवस्थित जॉईन झालेला आहे। ठीक आहे, आता हे दोन्ही साईडचं जॉईन झालं, यानंतर आता पुढचं आपण जोडून घेऊयात। तर हे बघा, हे ह्या पद्धतीने आपल्याला सरळ ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा अस्तरचा कटिंग केलेला पार्ट ठेवायचा आहे। तर ह्या पद्धतीने केल्याने काय होतं की गळा आपला फिनिशिंग सही रेडी होतो, आपल्याला गळापट्टी लावायची गरज पडत नाही। ठीक आहे, त्यामुळे मी ह्या पद्धतीने करते, तर तुम्ही पण करा, कमीत कमी वेळेमध्ये हे रेडी होतं। ठीक आहे, तर आता बघा, ह्या पद्धतीने पिना वगैरे लावल्यानंतर गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर लक्षात राहू द्या, ब्लाउज पीसचा कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण अस्तरचा कटिंग केलेला हा पार्ट ठेवलेला आहे। ठीक आहे, तर हे बघा, इथे टीप मारून झाल्यानंतर आता मधला आहे ना, जो काही आपला एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर तो व्यवस्थित एकसारखा गळ्याचा जसा शेप आहे ना तसाच कटिंग करून घ्यायचा आहे। तर हे बघा, आता यानंतर आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून काय होईल की आपला हा गळ्याचा जो गोल आकार आहे तो व्यवस्थित एकदम परफेक्ट येईल, फिनिशिंगला पण छान दिसेल। तर हे बघा, आता पिना काढून घेऊयात आपण आणि ह्या पद्धतीने आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आता पकडून आपल्याला गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप देताना सगळ्यात महत्त्वाची एक काळजी ही घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तो वरती दिसणार नाही। जर तो वरच्या साईडला दिसला तर ब्लाउजची फिनिशिंग बिघडते, ब्लाउज दिसायला छान दिसत नाही। त्यामुळे ह्या जी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करून ब्लाउज शिवत चला, म्हणजे ब्लाउज फिनिशिंगला सुद्धा एकदम छान दिसेल। तर हे बघा, या पद्धतीने आता आपण गळ्याला सुद्धा दाबटीप देऊन घेतलेली आहे। आता आपला गळा हा फिनिशिंग सहित पुढचा रेडी झालेला आहे। त्यानंतर हे बघा, हे अस्तर आणि ब्लाउज पीस आपण आहे तसं ॲज इट इज जॉईन करून घ्यायचं आहे आणि ते अतिशय सावकाश करायचं आहे, जेणेकरून आपलं काहीही कपडा वगैरे कुठे गोळा होणार नाही। कारण पुन्हा सांगते, हा सुळसुळा कपडा आहे, तर कॉटनचा ब्लाउज शिवायला इझी जातं, पण सुळसुळा असलं की बऱ्याचदा ते गोळा व्हायचे चान्सेस असतात, म्हणून अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता हे आपलं व्यवस्थित पूर्ण जॉईन झालेलं आहे। ठीक आहे, आता त्यानंतर आपण स्लीव्ह जॉईन करून घेऊयात। तर हे बघा, ती पण व्यवस्थित एक इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ठेवायची आहे, जेणेकरून कन्फ्युजन होत नाही आणि दोन्ही स्लीव्स व्यवस्थित दोन साईडचे होतात। सेम त्याच पद्धतीने आपण कटिंग केलेलं जे काही ब्लाउज पीसचा कपडा आहे तो ठेवायचा आणि त्यामध्ये हे बघा, या पद्धतीने अस्तरचे स्लीव्स ठेवून घ्यायचे आहे। आता हे परफेक्ट रेडी झाले, स्टिच करायला सुरुवात करूयात। तर हे बघा, जो काही आता आपला ब्लाउजचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण स्लीव्स
अस्तरची ठेवलेली आहे आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून हे बघा या पद्धतीने आपण टिप मारून घेतलेली आहे दोन्ही पण स्लीव्जला. ठीक आहे, तर एक लाईनचं मार्जिन ठेवलं टेपचं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर हे बघा खालच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं असेल ना ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडच्या स्लीव्जचं. त्यानंतर आता आपल्याला ही स्लीव्ज बघा या पद्धतीने सरळ करायची आहे आणि आपल्याला वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना पुन्हा सांगेल काळजी घ्या की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपलं ही बाही एकदम फिनिशिंग सहित रेडी होईल. फिनिशिंगला छान दिसणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. मी ज्या पद्धतीने दाबटीप देत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा देऊन घ्यायची आहे, व्यवस्थित थोडा थोडा कपडा पकडून. ठीक आहे, तर आता हे झालेलं आहे. तर आपल्याला ही स्लीव्ज आहे तशीच अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे बघा हे व्यवस्थित या पद्धतीने पकडून आपण एकसारखं कडेकडेने जोडून घेऊयात. तर एक साईडची स्लीव्ज होताच आलेली आहे. तर सेम आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीसची जी काही बाही कटिंग केलेली आहे ती ॲज इट इज आपल्याला आहे तशी जॉईन करून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगेल अतिशय सावकाश जॉईन करा, जेणेकरून कपडा कुठे काही गोळा होणार नाही. ठीक आहे, तर हे बघा आता ही बाही सुद्धा आपली जॉईन झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅक साईड जोडून घ्यायचा आहे. तर याचा सिंपल गोल गळा आहे. तर हे बघा आधी कट करून घेऊयात. तर याचा मागचा गळा किती आहे बघा, 8.5ला मार्किंग केलेली आहे आपण, म्हणजे तो 8चा आहे. अर्धा इंच मार्जिन पकडून 2.5ची गळा रुंदी टाकून हे बघा या पद्धतीने आपण गोल गळ्याचा आकार दिलेला आहे आणि तो आता आपण कट करून घेऊयात. तर हा आता कटिंग झालेला आहे. तर हे बघा ब्लाउज पीसचा कपडा अशा पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे बघा या पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे आणि आपण याला पिना लावून घेऊयात, म्हणजे ते आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल. आणि आता आपण काय करणार आहोत की गळ्याच्या साईडला पाव इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेणार आहोत. तर पुन्हा सांगेल एकदम व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक टिप मारा, कारण की हा सुळसुळा कपडा आहे, कुठे काही कमी जास्त होणार नाही, कुठे काही गोळा होणार नाही, याची सुद्धा काळजी घेत घेत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे बघा आता गळ्याच्या साईडला टिप मारून झालेली आहे. तर आता कमरेच्या साईडला सुद्धा आपण टिप मारून घेऊयात, जेणेकरून आपल्याला कमरपट्टी गळापट्टी लावायची गरज पडणार नाही. एकाच स्टेपमध्ये आपली गळा आणि कमरेचा भाग फिनिशिंग सहित रेडी होईल. ठीक आहे, तर साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून हे बघा अशा पद्धतीने आपण टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर खालच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बघा हा गळ्याच्या मधला सुद्धा जो एक्स्ट्राचा आपला मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आता गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून आपला गळ्याचा शेप एकदम परफेक्ट व्यवस्थित येईल. ठीक आहे, आता आपण हे बघा मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे बघा आपल्याला वरच्या साईडला गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की दाबटीप देताना काळजी घ्या, अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही, जेणेकरून आपला फिनिशिंग सहित हा बॅकनेक रेडी होईल. तर हे बघा मी ज्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा थोडं थोडं कपडा पकडत पकडत दाबटीप देऊन घ्यायची आहे. खूप गडबड केली तर हा कपडा खूप गोळा व्हायचे चान्सेस आहे, कारण की सुळसुळा ब्लाउज पीस आहे. ठीक आहे, आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर तुमच्या इथे लक्षात येईल की आपला गळा आणि कमरेचे फिनिशिंग सहित एकाच सोबत रेडी होते, म्हणजे कमीत कमी टाइममध्ये होते. आपल्या गळ्याला वेगळी पट्टी लावण्याची गरज नाही आहे आणि कमरेच्या साईडला सुद्धा पट्टी लावण्याची गरज नाही. त्यामुळे अशा पद्धतीने शिवा, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तुमचा ब्लाउज हा रेडी होईल. ठीक आहे, तर हे बघा आता आपल्याला हे कडेने आहे तसंच जॉईन करून घ्यायचं आहे, जेवढं अस्तर आहे तेवढं. पण तुम्हाला आठवतच असेल कटिंगच्या वेळेस पण सांगितलेलं आहे, अस्तर हे आपलं एकदम परफेक्ट मापात कटिंग केलेलं असतं आणि जे काही ब्लाउज पीसचा कपडा असतो, म्हणजे ब्लाउज पीसच ॲक्च्युली, तर तो आपण एक्स्ट्राचा कट करतो, जेणेकरून आपल्याला ते कमी जास्त व्हायला नको. ठीक आहे, तर हे बघा आता हा बॅक साईड पण जॉईन झाले, स्लीव्ज पण झालेला आहे आणि हा पुढचा पार्ट पण. तर आता याचं जे काही एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बॅक साईड, स्लीव्ज हे सगळं आता आपण एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून झालेला आहे. तर ही जी काही लेस आहे साडीची ती आपल्याला बाहीला आणि ब्लाऊजच्या मागच्या भागाला लावायची आहे. तर ती व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊयात. हे बघा,
ठीक आहे, ती पुरली पाहिजे म्हणून आपण ती एकसारखीच छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलेली आहे. बॅक साईडला पण ठेवलेली आहे आणि आता बाहीला सुद्धा आपण ती लावणार आहोत. तर हे बघा, या पद्धतीने मी फोल्ड केलेली आहे आणि व्यवस्थित कडेकडेला आपण त्या लेसला टिप मारून घेऊयात, जेणेकरून ती आपल्या बाहीला एकसारखी लागली जाईल. आणि जी काही डिझाईन आहे लेसची ती आपण थोडीशी बाहीच्या खाली ठेवणार आहोत, कारण की साडीला पण तशीच आहे आणि साडीवर ते मॅचिंग झालं पाहिजे, त्यामुळे आपण त्या पद्धतीने लावतो. त्याचबरोबर हे बघा, जे काही लेसचे छोटे छोटे स्टोन असतील ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि मग टिप मारायची आहे, नाहीतर सुई वगैरे तुटण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. तर हे बघा, आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा लेस आपल्याला स्लीव्हजला लावून घ्यायची आहे. तर ह्या स्लीव्हचे पण कडेकडेला जिथे आपली टिप येत असेल ना, तिथे जे लेसला स्टोन असतील ते काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे. तर ती डिझाईन सेम आधीच्या स्लीव्हला जशी आपण खालच्या साईडला थोडीसं एक्स्ट्रा सोडली आहे, सेम त्याच पद्धतीने या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे. तर हे बघा, आता तुम्ही इथे बघू शकतात की दोन्ही साईडच्या स्लीव्हजला आपल्या हे लेस लावून झालेले आहे आणि कडेचा एक्स्ट्राचा आपण कट करून हे बघा ते एकसारख्या करून घेऊयात. ठीक आहे, तर आता दोन्ही पण स्लीव्ज आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर आता उरलेली जी काही लेस आहे ती आपल्याला बॅक साईडला लावून घ्यायची आहे. तर बॅक साईडला लावण्याच्या आधी आपण आधी बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर हे बघा, उभा जो टक्स आहे तो 4.5चा घेतलेला आहे मी आणि सेंटरपासून आपण त्याला 4.5लाच मार्किंग केलेली आहे. ठीक आहे, आणि कडेला अर्धा इंच. तर हे बघा, जी मार्किंग केलेली आहे त्यावरच आता व्यवस्थित एक्झॅक्टली फोल्ड करून आपल्याला क्रॉसमध्ये तो टक्स टाकून घ्यायचा आहे आणि त्या टक्सला आपल्याला डबल टिप सुद्धा मारून घ्यायची आहे. तर सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा बघा बरोबर त्यावरच फोल्ड करून व्यवस्थित क्रॉसमध्ये टक्स टाकायचा आहे आणि पुन्हा सांगते, त्या टक्सला आपल्याला डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून ते लवकर खराब होत नाही आणि ओपन होत नाही. ठीक आहे, तर दोन्ही साईडला व्यवस्थित टक्स झालेले आहेत. तर हे बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित लेस आता आपल्याला लावून घ्यायची आहे बॅक साईडला. तर ती व्यवस्थित एकसारखी फोल्ड करायची आहे आणि पुन्हा सांगेल, जे काही स्टोनमध्ये येत असेल जिथे आपली टिप येणार आहे तिथे, तर ते स्टोन काढून घ्यायचे आहे आणि मग टिप मारायची आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने. आणि जी खालची डिझाईन आहे ती व्यवस्थित मी थोडीशी ठेवत आहे बॅक साईडला, सेम साडीसारखीच. ठीक आहे, आणि हे बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून आपण ती लेस लावून घेतलेली आहे बॅक साईडला सुद्धा. तर ती लेस कमी होती तर आपण बरोबर सेंटरला लावलेली आहे, कारण की कडेचा पार्ट हा फिटिंगमध्ये जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मग ती काही व्यवस्थित ती फिटिंगमध्ये आलीच पाहिजे असं काही नाही आहे, म्हणून आपण ती व्यवस्थित बॅक साईडला आणि बाहीला ती लेस पुरवलेली आहे. तर बघा, इथे तुम्ही बघू शकता बॅक साईड पण व्यवस्थित आता आपला रेडी झालेला आहे. तर आता मी काय करते, गळ्याला बघा ही एक लेस घेतलेली आहे सिल्वर कलरची, तर ती मी लावून घेते, म्हणजे ती लेसला मॅचिंग आहे. आपण जी काही साडीला लेस आहे ना ते, आणि ते मॅचिंग आहे आणि स्टोन पण तसेच आहे, त्यामुळे मी ही लावते. तर तुमच्या जर का बॅक नेकला गोल्डन मॅच होत असेल तर तुम्ही गोल्डन सुद्धा लावू शकता. ठीक आहे, तुमच्या आवडीनुसार कुठलीही लावू शकतात. तर हे बघा, आता मी ह्या लेसला अजून एक टिप मारून घेते, जेणेकरून फिनिशिंगला लेस छान पण दिसते आपल्या बॅक नेकला आणि ती लेस पॅक पण लागली जाते, म्हणजे लवकर ओपन होण्याचे चान्सेस पण नसतात. ठीक आहे, तर हे बघा, गळ्याला पण लेस लावलेली आहे. आता बॅक नेक व्यवस्थित परफेक्ट रेडी झालेला आहे आणि स्लीव्हसुद्धा झालेल्या आहेत. तर आता बाकी आहे आपला पुढचा पार्ट, तर तो स्टिच करायला आपण सुरुवात करूयात. तर हे बघा, आधी सेंटरपासून आपण टिप मारून घेऊयात, कारण तिथे आपली हुक अँड लूप पट्टी येणार आहे. तर ते आपण जॉईंटच ठेवलं होतं. तर हे बघा, या पद्धतीने मी दोन्ही साईडला व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे आणि बरोबर आता त्या दोन्ही टिपेच्या मधून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा, आता एक ह्या साईडला त्या साईडला ठेवून घेऊयात आणि हा दुसरा पार्ट सुद्धा ह्या पद्धतीने ठेवलेला आहे. तर तो आता आपण लावून घेऊयात. तर लक्षात राहू द्या की आपण नेहमी हे खालच्या साईडनेच जॉईन करायला सुरुवात करतो, जेणेकरून एक्स्ट्रा झालं की मुंड्याच्या साईडचा एक्स्ट्रा आपण कट करू शकतो. पण जर का खालच्या साईडला एक्स्ट्रा झालं आणि खालचं कट केलं तर आपला जो काही प्रिन्सेसचा पप आहे तर व्यवस्थित येत नाही. त्यामुळे हा पॉईंट खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. नेहमी हे दोन्ही पार्ट जॉईन करताना खालच्या साईडने सुरुवात करायची आहे, कारण की आपण कटोरीला कसं ना गळ्याच्या साईडने सुरुवात करत असतो. तर हे बघा, इथे हे जॉईंट झालेले आहे, याला डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा जॉईन करून घेणार आहोत. तर व्यवस्थित पुन्हा सांगते, खालच्या साईडने सुरुवात करायची आहे आणि व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे. खूप हा वरचा जो पार्ट आपण लावतोय ना गोल आकाराचा, तो खूप ताणायचा नाहीये,
थोडासा लूज सोडूनच लावायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसतो. तर हे बघा, आता याला आपण डबल टिप देऊन घेऊयात. ठीक आहे. तर बघा, हा पार्ट सुद्धा आता आपला जॉईन झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग पण छान आलेली आहे आणि जो काही पप आहे तो सुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे. तर आता आपण हे बघा, या पद्धतीने इकडच्या साईडला हुक पट्टी लावून घेऊयात. ते बघा, साधारणतः 1 लाईनचं मार्जिन ठेवून मी ती पट्टी लावून घेतलेली आहे. आणि त्यानंतर हे बघा, ह्या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि दाबटीप देताना काळजी घ्या की जो काही पट्टीचा आपला कपडा आहे तो वरच्या साईडला दिसणार नाही. ठीक आहे. आणि ही दाबटीप झाल्यानंतर हे बघा, पुन्हा ती पट्टी आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला व्यवस्थित पकडून एक टिप मारून घ्यायची आहे. तर वरच्या साईडनेच टिप मारायची आहे. जर आतल्या साईडने मारली तर ती तिरकी होण्याचे चान्सेस असतात, मग ते वरच्या साईडने फिनिशिंगला छान दिसत नाही. तर हे बघा, आता व्यवस्थित आपली हुक पट्टी लावून झालेली आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडला लूप पट्टी लावून घेणार आहोत. तर ती लूप पट्टी जी आहे ती आपल्याला रेडी कितीची, 1 इंचाची तरी हवी असते. ठीक आहे. तर ती आपण 2.5 इंचाची कटिंग करून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने. ठीक आहे. आणि ती लावताना आपल्याला आधी आतल्या साईडने लावायची असते आणि मग ती वरच्या साईडने आपण फोल्ड करत असतो. तर मी ज्या पद्धतीने आता सांगणार आहे ना, सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा लावून घ्या, कारण की यात बऱ्याच जणांचे कन्फ्युजन असतं. तर हे बघा, मी ही आतल्या साईडला ठेवलेली आहे आणि साधारणतः टेपचं 1 लाईनचं मार्जिन पकडून ही पट्टी आपल्याला जॉईन करायची आहे. एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आणि बघा, या पद्धतीने ते फोल्ड सुद्धा केलेलं आहे, कारण गळा फिनिशिंग सहित आहे रेडी आपला, त्यामुळे ती पट्टी सुद्धा आता व्यवस्थित फिनिशिंग सहितच आपली लावली गेली पाहिजे. तर हे बघा, या पद्धतीने ती वरच्या साईडला फोल्ड करून घेतलेली आहे आणि मग आपल्याला बरोबर जिथे आधीची टीप आहे ना त्यावरच टीप मारायची आहे. ते बघा, या पद्धतीने व्यवस्थित ती खालून वरती काढलेली आहे. लक्षात राहू द्या, लावताना खालच्या साईडने टीप मारलेली आहे, त्यानंतर ती वरच्या साईडला ओपन करून व्यवस्थित फोल्ड करून साधारणतः 1 इंचाची तरी एक्स्ट्राची रेडी होईल याची काळजी घ्यायची आहे आणि मगच ती ह्या पद्धतीने ठेवून व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आता हे बघा, आपल्याला त्या शेजारून अजून एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे त्या दोन्ही टीपच्या मध्ये आपल्याला व्यवस्थित लूप करता येईल आणि फिनिशिंगला पण छान दिसेल. ठीक आहे. तर आता हुक लूप दोन्ही पण पट्टी आपली लावून झालेली आहे. तर आपल्याला कमरेच्या साईडला खाली पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मी हे बघा 1 इंचाच्या पट्टी कट करून घेतलेली आहे. हे बघा, आणि दोन्ही साईडला आता खाली व्यवस्थित आपण त्या पट्ट्या लावून घेणार आहोत. तर मी साधारणतः हे बघा, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून ती पट्टी लावून घेत आहे. आणि हे बघा, इथे फोल्ड करून लावूयात, कारण हुक लूप पट्टी आपली रेडी आहे, त्यामुळे इकडे पण फोल्ड करून लावायची आहे आपल्याला. आणि सेम टेपची 3 लाईनचं मार्जिन पकडून ही पट्टी लावली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आणि हे बघा, आता ह्या पद्धतीने ती आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि हे पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर आपण मग ती पट्टी जी आहे ना ती आतल्या साईडने हात शिलाई करून घेणार आहोत. तर बघा, सेम दुसऱ्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन झालेली आहे. तर हा आता आपला पुढचा पूर्ण पार्ट शिवून झालेला आहे, म्हणजे आता पुढचा पार्ट झालेला आहे, बॅक साईड झालेला आहे आणि स्लीव सुद्धा झालेला आहे. तर आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि जी काही तुमची ब्लाऊजची उंची असेल त्याची मार्किंग करायची. तर इथे ब्लाऊजची उंची 13 आहे, तर हे बघा, मी इथे 13ला मार्किंग करून घेत आहे. सेम त्याच पद्धतीने हे बघा, दुसऱ्या साईडला सुद्धा 13 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि बरोबर जी मार्किंग आहे ना त्याच मार्किंगवर आपल्याला आता पुढचा पार्ट ठेवून शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ते बघा, या पद्धतीने व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि तेवढंच मार्जिन पकडून आपण इथे टिप मारून घेऊयात. तर डबल टिप मारायची आहे आणि कडेला लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे, म्हणजे ते लवकर ओपन होणार नाही. ठीक आहे. तर सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं शोल्डर सुद्धा जॉईन करणार आहोत. पुन्हा सांगते, जी मार्किंग आहे ना व्यवस्थित त्यावरच आपली टिप आली पाहिजे आणि याची काळजी घ्यायची आहे. आणि शोल्डरला डबल टिप द्यायची आहे आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित लॉक करायचं आहे, म्हणजे ते लवकर ओपन होणार नाही. तर हे बघा, आता दोन्ही साईडचं शोल्डर आपलं व्यवस्थित जॉईन झालेलं आहे. तर थोडंसं जर एक्स्ट्रा असेल तर ह्या पद्धतीने कडेकडेने कट करून दोन्ही साईडचं सेम करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा मी टिप मारलेली आहे, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईंट होईल आणि बाही आपल्याला लावायला सोपं जाईल. ठीक आहे. तर बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता स्लीव्ज आधी हे बघा,
एकीकडच्या साईडला आणि एकीकडच्या साईडला ठेवून घेऊयात, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही की कोणती स्लीव्स कोणत्या साईडची आहे. आणि जेवढी बाही लांबी आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे 3ला मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे ना तेवढंच आपल्याला मार्जिन पकडून ही बाही आता आपल्याला ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. तर हे बघा या पद्धतीने हा पार्ट ठेवलेला आहे आपण. त्यानंतर बाहीचा आता सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा आणि तो सेंटर बघा बरोबर उलटा ठेवायचा आहे आपल्याला आणि एकदा चेक करून बघायचं किती व्यवस्थित आपल्याला बाही पुरत आहे की नाही. तर जर का कमी पडत असेल तर दोन्ही साईडला थोडंसं सोडून घ्यायचं आहे आणि मग जॉईन करायचं आहे. जास्त असेल तर मग बाहीचा पार्ट थोडासा सोडायचा आहे, कारण की थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे. आणि जिथे बाही लांबीची मार्किंग केलेली आहे ना तेवढंच मार्जिन पकडून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. आणि जो खोल भाग आहे तो पुढच्या साईडला बाहीचा येत असतो, हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तर तो सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. तर हे बघा इथे या साईडची बाही आता आपली एकदम परफेक्ट लावून झालेली आहे. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा लावून घ्यायची आहे. तसंच सेंटर कट केलेला आहे, बाही उलटी ठेवली आहे, खोल भाग पुढे येईल याची काळजी घ्यायची आहे. आणि हे बघा या पद्धतीने व्यवस्थित बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं काही थोडंसं मार्जिन उरते तेवढं मार्जिन पकडून आपल्याला ही बाही ब्लाऊजला जॉईन करून घ्यायची आहे. तर तुम्ही पण व्यवस्थित ह्याच पद्धतीने छोटे छोटे जे काही टिप्स सांगते त्या फॉलो करून बाही लावायची आहे. तर हे बघा ही दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा आपली लावून झालेली आहे. तर आता ह्या दोन्ही पण बाही आपल्या लावून झालेल्या आहेत. तर त्या व्यवस्थित सेंटरला ठेवून आपण हे बघा एक्स्ट्राचं मार्किंग करून घेऊयात, कारण की आपल्याला या बाहीला डबल टिप द्यायची असते आणि डबल टिप देण्याच्या आधी आपले ते मुंड्याचे जॉईंट वगैरे व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही ते चेक करायचं असतं. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. तर दोन्ही पण व्यवस्थित एकावर एक येते. तर आता आपण ह्या बाहीला डबल टिप मारून घेऊयात. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला त्या बाहीला डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि जी आधीची टिप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच मारा आणि डबल टिप मारताना आतला जो कपडा आहे कुठला पण गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा तसं होतं. ठीक आहे. तर हे बघा दोन्ही पण साईडच्या स्लीव्जला तर डबल टिप देऊन झालेली आहे. तर आता आपल्याला या ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे. तर फिटिंग टाकण्याच्या आधी हे बघा व्यवस्थित आता ही एक्स्ट्राची मार्किंग करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या हुक पट्टी सोडून आपण ती मध्ये सेंटरला ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि हे बघा या पद्धतीने कडेकडेला आपल्याला टिप मारायची आहे, जेणेकरून ब्लाऊज फिटिंग टाकल्यानंतर एकदम फिनिशिंगला छान दिसतो. म्हणून आपण याला डबल टिप इथे कडेला आधी टिप मारत असतो आणि मग आतल्या साईडने नंतर फिटिंग टाकत असतो. तर हे बघा हे पण व्यवस्थित सेंटरला ठेवून जे काही बॅक साईडचं एक्स्ट्रा येते ते आपण नंतर कट करणार आहोत. आधी टिप मारून घ्यायची पण. ठीक आहे. आणि त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने जे एक्स्ट्राचं आहे ना ते कटिंग करून घ्यायचं आहे. बघा दुसऱ्या साईडचं पण. ठीक आहे. तर आता व्यवस्थित हे आपण कडेने टिप मारून घेतलेली आहे. तर आता हा ब्लाऊज आपण उलटा करून घेऊयात आणि याला फिटिंग टाकून घेऊयात. तर व्यवस्थित हे बघा यावर प्रेस करून एकावर एक सारखं ठेवायचं आहे, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे फिटिंग व्यवस्थित एकदम परफेक्ट येते. आणि हे बघा सेंटरला हुक पट्टी ठेवायची आणि लूप पट्टी बरोबर ते एक्स्ट्राची 1 इंचाची सोडून ठेवायची आहे, लक्षात राहू द्या. आणि मग पिन लावून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता आपण टाकणार आहोत हे बघा हुक पट्टीपासून चौथा भाग, म्हणजे इथे 7ला आपण मार्किंग करून घेऊयात. 7 चोक 28, 28ची छाती आहे म्हणून. हे बघा दुसऱ्या साईडला ते एक्स्ट्राची लूप पट्टीचे 1 इंच सोडून टेप ठेवून मग छातीच्या चौथ्या भागाला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर कमरेचा चौथा भाग आहे बघ 7 चोक 24 आणि इथं पण बघा लूप पट्टी सोडून 6ला मार्किंग केली आहे. 24 कमर आहे, त्याचा चौथा भाग होतो 6. ठीक आहे. तर लक्षात राहू द्या हुक पट्टीपासून आपण डायरेक्ट टेप ठेवून चौथा भाग टाकत असतो आणि जी काही लूप पट्टी असते ती 1 इंचाची एक्स्ट्राची सोडून मग फिटिंग टाकत असतो. ठीक आहे. त्यानंतर हे बघा बाही लांबीची पण जी काही मार्किंग आहे ती करायची आहे. जी बाही लांबी असेल त्याचं निम्म टाकायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा इथे मी 5ला मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे 10 होती बाही लांबी त्याचं 5 आणि आता ही 3 पॉईंट हे बघा या पद्धतीने जॉईन करायचे. तर तुम्ही बघू शकतात फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे आपली, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित कट झालेला आहे आणि व्यवस्थित आपण शिवलेला सुद्धा आहे. ठीक आहे. तर आता जी काही फिटिंगची लाईन आहे ना त्यावरच एक्झॅक्टली आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला एक्झॅक्टली त्यावरच टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित हे बघा ह्या पद्धतीने एकसारखं पकडून. ठीक आहे. तर एक साईडची फिटिंगची लाईन झालेली आहे. आता सेम दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण जी मार्किंग केली आहे त्यावर टिप मारून घेणार आहोत. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला आता आपली फिटिंगची टिप मारून झालेली आहे. तर ब्लाऊज आपण सरळ करून घेऊयात.
आणि त्याच्याच म्हणजे जिथे फिटिंगची लाईन आहे ना त्याच्या शेजारी अजून 1-2 एक्स्ट्राच्या टिपा मारून घ्यायच्या असतात. ठीक आहे. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज फिनिशिंगला खूप छान दिसतोय. एकदम परफेक्ट व्यवस्थित आपला शिवून झालेला आहे. ठीक आहे. तर लेस पण आपण व्यवस्थित ॲडजस्ट केलेली आहे आणि फिटिंगसुद्धा व्यवस्थित टाकली. तुम्ही इथे बघू शकता फिटिंगची लाईनसुद्धा एकदम सरळ आहे, कुठेही काही तिरकं वगैरे नाही आहे. ठीक आहे. लुक खूप सुंदर आलेला आहे, फिनिशिंग पण छान आलेली आहे. तर मी हा ब्लाऊज शिवता तुम्हाला फिनिशिंगसाठी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत छोट्या मोठ्या त्या फॉलो करूनच तुम्ही हा ब्लाऊज शिवायचा आहे. म्हणजे तुमचे सुद्धा ब्लाऊज एकदम व्यवस्थित येईल, फिनिशिंगला सुद्धा छान येईल. आणि लेस मी ज्या पद्धतीने बाहीला आणि बॅक साईडला ॲडजस्ट केलेला आहे सेम तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करा, म्हणजे लेस व्यवस्थित पुरेल. ठीक आहे. कुठे काही कमी जास्त होणार नाही. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.